धन्यवाद. थँक्यू सो मच. एवन जोडी आमचे अध्यक्ष मॅडी सर आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर, आपलं दोघांचं मनापासून आभार. मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतीये. शिवशक्ती कडाव संघासाठी पहिलाच बॉल. समोरच्या दिशेला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे, पकडेल फेकेल, सिंगल मिळतीये. एक धावेच्या मदतीने इथे सुरुवात झाली आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज, एका बाजूनं बॅट्समन कुशल आणि दुसऱ्या बाजूनं कल्पेश. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना सुरुवात करतायत. गोलंदाजी मार्क वरती आकाश. बिग फाईट मॅच. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम आई गावदेवी काकडवाळ. स्लिंगी ऍक्शन, प्रचंड वेग, अचूक टप्पा, ऑफसाइड पॅक. पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहताय. अतिशय दर्जेदार चेंडू आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव येतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात पेश करतोय. अतिशय चांगली विवर रचना तुम्हाला पाहायला मिळतीये. विकेट कीपर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑन 30 यार्ड मध्ये. आकाशचा चेंडू ओव्हर पिच, फटका दमदार. फिल्डर तिथे नाहीये, सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चांगलं जजमेंट. ऑफसाइड पॅक केली आहे. निश्चितच बॅटिंग करत असताना कल्पेशला माहिती आहे आणि ऑन साइडला अगदी मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर या ठिकाणी करत असताना 6 धावा वसूल केल्यात. स्टेप आउट झालाय लगेच. या बॉलवरती आपण पाहताय अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 3-4 पावलं स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजाच्या विरोधात अशा पद्धतीनं बॅटिंग करणं म्हणजे हे एक धाडस असतं आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर कल्पेशच्या माध्यमातून स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, निर्धाव आला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू बाउन्सरला जबरदस्त गोलंदाजी. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय. अंपायर रिव्ह्यू. ओके, तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय सोपावलाय. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर. यस सर, मिस्टर डी के कडाव सर या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. इट इज अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय वाईड बॉल. अगदी डोक्याच्या वरनं, उंचीवरनं निघून गेलेला हा चेंडू, असं तिसऱ्या पंचाचं म्हणणं आहे मित्रांनो. तिसऱ्या पंचाचा निर्णय वाईड बॉल आहे मित्रांनो. आपल्या फलंदाजाच्या अगदी उंचीपेक्षा जास्त उंचीवरनं निघून जातोय. एका बाउन्सचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय. वाईड आणि त्यानंतर धोक्याची घंटा. गोलंदाजी मार्क वरनं जबरदस्त गोलंदाजी करत असताना आकाश. मात्र यावेळेस लेग स्टंपला सोडून पुन्हा एकदा वाईड बॉल. सलगचा दुसरा अवांतरचा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज आकाश. प्रचंड वेग अगदी समोर मिळालाय. कडक फटका पाहायला मिळतोय. निश्चितच सीमारेषेवरती चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि फलंदाज माघारी परतेल. धक्का पहिला. मोठी विकेट मिळाली. इथे आपण पाहताय तर कल्पेशला माघारी परतावा लागलाय. पहिला धक्का मिळालाय. बॅटिंग करत असताना 9 या आकड्यावरती शिवशक्ती कडाव या संघाला लागलेला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना गोलंदाजी करतोय आकाश.
चांगली गोलंदाजी तो करतोय. निश्चितच एक षटकार जरूर मिळाला, त्यानंतर त्यानं केलेलं कमबॅक वाखाणण्याजोगं. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी, जागेवरच थांबवलंय. खिळवून ठेवणारी गोलंदाजी. काकडवाळ संघासाठी चाललेलं पहिलं षटक अतिशय दर्जेदार सुंदर षटक या ठिकाणी संपन्न झालं. एक षटकाचा खेळ इथे संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 बाद 9 धावा बॅटिंग करतायत शिवशक्ती कडाव. ऑफिशियल स्कोरर रोहन भालेराव भावा 1000 रुपये आपल्याकडे आलेले आहेत. समालोचन कक्षामधनं समालोचन आवडलंय म्हणून इवन जोडी नाव गुपित आहे, मात्र 1000 रुपये इथे आमच्या समोर आलेले आहेत. मनापासून आभार. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून डेप्थ ऑफ द माय हार्ट आभार. 1000 रुपयाची किंमत फार मोठी आहे. धन्यवाद. इथे ऑन साइडला ड्राईव्ह केले, सिंगल मिळेल. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात काकडवाळ असा सामना. संतोष दादांची महत्वाची अगदी भूमिका या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं राहिली आहे. फार जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 साठी महेश. दहा धावांवरती धावफलक आहे आणि दुसरं षटक. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहताय तर वेगवान मारा सातत्यानं. काकडवाळ संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मारा करत असताना एका बाजूनं बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव, त्यांच्या विरोधात काकडवाळ. या दोन संघांच्या दरम्यान एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. कर्जत विभागाला बिलॉंग करत असताना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती आपला अधिराज्य भरपूर वर्ष गाजवलं तोच संघ मैदानात. शिवशक्ती कडाव कडक हिट, जागेवरनं कडक मारलाय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती भावेश आणि भावेशच्या बॅट मधनं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भावेश गायकवाड बराच वेळ शांत होता, धावा येत नव्हत्या आणि निश्चितच ही वादळापूर्वीची शांतता या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळत होती. जबरदस्त बॅटिंग, कडक हिट, षटकार मिळतोय आणि मैदानात चेंडू पाठवा. या षटकाराच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त होतीये. 16 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. महेश गोलंदाजी करतोय आणि निश्चितच 3 चेंडू त्याचे सुंदर राहिले, मात्र चौथ्या बॉल वरती शांतता भंग करणारा आणि इकॉनॉमी बिघडवणारा हा सिक्सर आलाय. 6 धावांच्या मदतीनं धावफलकावरती 16. 4 षटकांची मॅच. एका संघाला धूळ सारल्यानंतर मैदानावरती उतरलेले दोन संघ. एका बाजूनं मलंगड विभागाला बिलॉंग करणारा संघ आहे काकडवाळ, तर दुसऱ्या बाजूनं कर्जत तालुक्यातील शिवशक्ती कडाव. इथे फसलाय फटका, लगेच कमबॅक. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. गोलंदाज महेशनं टिपलाय झेल आणि संपलाय या ठिकाणी फलंदाज भावेशचा खेळ. 16 वरती अजून एक मोहरा गारद. सेवा फाउंडेशन बदलापूर, महाराष्ट्र राज्य यांच्या सर्व शिलेदारांच्या अगदी मेहनतीतून आणि सुपीक संकल्पनेतून, त्याचबरोबर फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाड या सर्व शिलेदारांच्या अगदी सहकार्यातून हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. अतिशय दर्जेदार स्पर्धा. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026
स्पर्धेची दुसरी रात्र दुसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. अगदी आपण पाहताय तर द्वितीय फेरीचा हा सामना शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ. या दोन संघांच्या दरम्यान मॅच. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. बॅटिंग करण्यासाठी अभि देवघरे मैदानाच्या आतमध्ये. फार मोठी जबाबदारी जिम्मेदारी खांद्यावरती आहे. अतिशय नामवंत खेळाडू. इथे आपण पाहताय पहिल्याच बॉलला चेक केलं. स्ट्रोक वरती आपण पाहताय नियंत्रण मिळवलं, सन्मान दिला चांगल्या चेंडूला आणि षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8.00 ची सरासरी. धावफलकावरती 16 धावा. 16 ऑन बोर्ड. 16 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत आणि 2 बाद 16 ही धावसंख्या शिवशक्ती कडाव संघाची. स्पर्धेची आजची दुसरी रात्र दुसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर ओम कोंडेश्वर भोज या संघाने मैदान मारलं. कालच्या रात्रीमध्ये जायंट किलरची भूमिका त्यांनी पार पाडली. फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाड या संघाला निश्चित परास्त केलं. रोहन भालेराव आमच्या सोबत. निश्चित कालची रात्र ते आठवतायत. इथे फसलेला फटका. पहिलाच बॉल मिस टायमिंग आणि विकेटच्या मागे झेल सुद्धा टिपलाय. फलंदाज माघारी परततोय. धक्का क्रमांक 3. 16 या आकड्यावरती तिसरा हादरा. झटका मिळतोय. धक्क्या मागे धक्के. अगदी आपण पाहताय तर जवळजवळ 1:15 वाजतोय. मुरबाड बदलापूर हायवेच्या लगत असणार हे मोहपाडा एरंजाडचं मैदान आणि या मैदानावरती चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. सगळी दुनिया झोपेल मित्रांनो, मात्र बदलापूरचं क्रिकेट फार कमी वेळा झोपतं. महाराज योगीराज महाराज बुटेरे रात्री के यात्री दिवसभर सुद्धा प्रवास करतात, रात्री सुद्धा ते इथे इन ऍक्शन मध्ये आहेत. 24/7. चांगला चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहताय अतिशय दर्जेदार गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. काकडवाळ संघ या ठिकाणी फिल्डिंग करतोय. गोलंदाजांनी जर हॅट्रिक मिळवली तर हरीशजी भोईर, विकासजी पावशे, भावेश जाधव यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. इथे विकेट मिळाली अजून एक आणि मला वाटतं 16 या आकड्यावरती लागलेला हा अजून एक धक्का शिवशक्ती काढावला. चांगली गोलंदाजी यावेळेस काकडवाल संघ करतोय. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. इथे सिंगल मिळेल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 17 वरती. दर्शन आणि अभि या 2 फलंदाजांना इथून मात्र डाव सावरायचा आहे, किल्ला लढवायचा आहे. 4 षटकांची मॅच, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 6.00 ची सरासरी. 17 धावा धावफलकावरती.
खतरा उभा राहिलाय. अभि देवगरे इथून आपली जिम्मेदारी दाखवावी लागेल, जबाबदारी दाखवावी लागेल. संघासाठी संकट आहे आणि संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. भरपूर वर्ष गावच्या संघाला तारलंय आणि मनगडात ताकद आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. न कद बडा न पद बडा, वही सबसे बडा जो मुश्किलों में खडा. अभि देवगरेच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकेल. धावांची गरज आहे आणि या गरज भागवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. अभि देवगरे एक षटकार मारलाय आणि या सलगचे अजून 2 जर आले म्हणजे 3 षटकार जर मारले तर आमची बदलापूरची एवन जोडी मॅडी सर आणि राहुल सर यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. इथे 1,000 रुपये ऍडव्हान्स आलेलं आहे, काळजी करू नका. सलगचे अजून 2 ठोकले तर 5,000चं पारितोषिक. षटक क्रमांक 2 संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत टोटल 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर. शेवटच्या एका षटकाचा खेळ शिल्लक. तिसरं षटक संपलेलं आहे. 23 धावा धावफलकावर. धावफलकाला आपण पाहता इथे गती प्राप्त झाली आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ, मलंगड पट्ट्यातील एक धाकड आणि मातब्बर संघ नाईट क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडत असतात आणि त्यांना फाईट करत असताना कर्जत विभागातनं रायगडचं टायगर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच शिवशक्ती कडाव. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. गोलंदाज तुषार शेवटच्या षटकासाठी तयार. पहिलाच बॉल दर्शनसाठी जागेवरनं टोलवलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सीमारेषेवरती झेल टिपलाय आणि धक्का बसलाय शिवशक्ती कडाव या टीमला. दर्शन मैदानाच्या बाहेर. शिवशक्ती कडाव हे नाव आठवल्यानंतर बदलापूरकरांची झोप मित्रांनो नेहमीच उडते. गेल्या वर्षीच निश्चितच क्रिकेट जर आपण अनुभवत असाल 2 वर्षापूर्वीच तर नक्कीच तुम्हाला आठवण जरूर करून देऊ. इथे हा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं. इथे एकच सिंगल मिळेल. सिंगल येणं गरजेचं होतं. बराच वेळ अभि देवगरे नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता. स्ट्राईक साठी तळमळत सिंगल मिळाली. स्कोर कार्ड पुढे सरकलंय 24 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 4, चौथं षटक मार्गस्थ आहे. अजून षटकातील 4 बॉल शिल्लक आणि 4 षटकांचा सामना म्हटलं तर मित्रांनो होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नसतो आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तुषार अगदी हुशारीनं गोलंदाजी करतोय. चांगला खेळ मैदानात. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. अभिसाठी हा चेंडू बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. निर्धाव येतोय. षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच. चांगली मॅच. दोन्ही संघांचा विचार केला तर अतिशय धाकड आणि ताकदवर टीम मैदानात झुंजतायत. एका बाजूने काकडवाळ आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव या 2 संघांच्या दरम्यान चाललेली झुंज. फुलर लेनचा बॉल. बॅटला एज लागली आहे. चेंडू चाललाय मागे. त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन, चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगली दोस्ती यारी, चांगलं प्रेम दोघांच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मैदानाच्या आत एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. इथून एक धाव तुम्हाला मित्रांनो धोकादायक होऊ शकते. गोलंदाज तुषार. स्ट्राईक वरती अभि. बॅट फिरवली आहे. बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये जातोय आणि ही सिंगल धाव कंप्लीट केली जाईल का? एक कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि
फलंदाज इथे धावबाद जरूर झालाय, मात्र पंच आम्हाला कळवतील नक्की कोण आउट आहे. अभि आउट आहे. ओके, अभिला मैदानातून बाहेर जावं लागेल. अभिच्या रूपानं लागलेला हा धक्का रनआउट, सिंगल मिळाली आणि त्यानंतर आपण पाहत आहे विकेट रनआउट. शेवटच्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी चालू आहे. जबरदस्त मुकाबला मैदानात पेश होतोय. शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. अगदी आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 27 धावा 27 या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. गोलंदाज तुषार हुशारीनं अगदी आपण पाहताय तर टप्प्यावरती सुंदर नियंत्रण तो दाखवतोय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती विक्रांत, दुसऱ्या बाजूला जयेश आलाय. लास्ट बॉल, बॅटला कट लागली आहे आणि निश्चितच मागे यष्टीरक्षक उभा आहे. मागे उभा यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परतलाय. 4 षटकांचा पूर्वार्ध संपलाय. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे धावा 27 आणि 28 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं पार केलं जाईल. मैदानावरती दोन्ही संघ मातब्बर आहेत, ताकदवर आहेत. गोलंदाजी अटॅक साठी ओळखली जाणारी टीम आहे. शिवशक्ती कडाव मैदानात डिपेंड करेल का, धावा डिपेंड केल्या जातील का, की या ठिकाणी चेस केल्या जातील. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आपण करतो आहोत. आम्ही तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा. कबीर स्मृती चषक 2026 आणि दुसऱ्या बारीसाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करतो आहोत. बदलापूरचा दमदार बुलंद आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. धन्यवाद.
थैंक यू सो मच। एक बढ़िया मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ दो ताकतवर टीमों के बीच ये मुकाबला हम देख पा रहे दोस्तों। गांव देवी काकड़वाल और शिव शक्ती कडाव। बॉल तयार, बॉल ट्रॅक वरती। ओ नंबर 1 पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, कव्हरला खेळाडू कुशल गुरव होते, जंप मारून बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि अखेर एक सिंगल मिळते। सिंगल वरती थांबावं लागेल। गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये आपण पाहतोय खरं तर एक गरम मुकाबला आता तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला श्री मलंगडचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी काकडवाल, तर दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्याचा अभिमान मैदानावरती खेळतोय शिवशक्ती कडाव। बॉल ट्रॅकवरती 2 नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। दाखल होते गोलंदाज राईट मूर्त विकेट समोर बॅटर तुम्हाला पार मिळतोय महेश मडवी। बॉल तयार, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्या मागून धावत पडत पोहोचलेत काकडबालची एवन जोडी हरीश भोईर विकास पावशे यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकारासाठी 5,000 रुपयाची धनराशी देण्यात येईल। आणि त्यासोबत काकडबालचे उद्योजक जगदीश दूधकर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम काकडवालला। बरोबर या ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती पार मिळतोय राईट मोर विकेट। पुढचा बॉल ऑन साइडला खेळतलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये, त्याचाच फायदा होतोय, बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे। महेश मडवीला धाव मिळतील 4। चला नेक्स्ट मॅच उमर 11 गोरेगाव विरोधात जर्मन ढवलेपाडा। टॉस साठी लवकरात लवकर या। चला दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या। बरोबर या बरोबर या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता। टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय फक्त 28 धाब्यांचं। उमर 11 गोरेगाव टीमचे कॅप्टन पोहोचलेत, हेमर भाई यांचं आगमन झालंय। विनंती टीम ढवलेपाडा लवकरात लवकर या टॉस साठी। बरोबर या आडवा बाटणं खेळतलाय पाडल स्विक पार बेल मिड विकेटला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती कडा प्रहार ओव्हर स्टेपिंग झाली आहे। येतोय चौकार आम आदमी घात पंजा के साथ। हा चौकार आलाय आणि धावफलक देखील आता पुढे सरकतोय। टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल, जाऊन पोहोचते फलकावरती धावा तुम्हाला पार मिळतील। बाक्या डॉन खर तर भरपूर लक्ष होतं अंपायर योगराज महाराज भुटेरे सरांचा आणि त्यांनी पाहिलंय की हा नो बॉल आहे और स्टेपिंगचा नो बॉल त्यांनी घोषित केला आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुम्हाला पार मिळेल। बरोबर तयार राईट बरोबर विकेट, विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा एसच्या मागे फटका फसलाय परंतु फ्रीडचा बॉल होता, त्यामुळे इथून सेफ असतील बॅटर। सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो। टीमची टोटल 1-11। चला आपण टॉस संपन्न करतोय। विनंती करेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमचे ॲडव्होकेट साहेब आनंद साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय। वाढतो यार राईट मोर विकेट, ड्राईव्ह केलाय फटका चांगलाय कव्हरला खेचलाय, दन 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 करत बॉल जाईल सीमारेषा पार चौकार। टॉस आपण संपन्न करतोय।
नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होतोय. ॲडव्होकेट आनंद भास्कर सोनावणे जे सदस्य आहेत सेवा संस्था फाउंडेशनचे, त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करतोय. टॉस इथे जिंकलाय टीम ढवळेपाडा संघाला. निर्णय K7 पेंडिंग. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि टीमची टोटल 15 धावा फलकावरती जोडल्या जातील. बरी ट्रॅक वरती गोरदा दाखल होते पुन्हा एकदा भावेश. बरं तयार. ड्राईव्ह केला हलक्या हातानं. आणि एक सिंगल इथे भीती आहे. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकेल हळूवारपणाने. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. भावेश राईट ओव्हर द विकेट नाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. सिंगल बेतीय आणि सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड देखील पुढे सरकेल. टीमची टोटल 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना 4 ओव्हरची बॅच. टार्गेट या बॅच मध्ये छोट आहे 28 धाबा. इथून रोखायचे त्याचा अनुषंगाने तुम्हाला पार मिळेल. आता हा सामना 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 बॉल मध्ये 11 धाबा. हलक्या हाताने बॉलला ढकल नाही. पुन्हा एकदा सिंगल मेन. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. काल असाच एक सामना रंगला 12 बॉल मध्ये 10 धाबाची गरज असताना आपण पाहिला असेल तर तो सामना गमवावा लागला. आणि त्यानंतर आज त्याच संघाने मोठा उलटफेर केला कारण द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी जिंकला. हे देखील विसरून चालणार नाहीये. यावेळेला देखील बाची होती कडा आणि त्यानंतर मैदान सोडलंय किशोर बडबीनं फॉर द बॉल. चला किशोर थोडस फास्ट या. बरोबर तयार भावेश. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट खेळाडू. सिंगल दाब इथे एक पटी जाईल आणि सिंगलच्या साथीला टीमची टोटल आता पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार भेटतील 19 धावा. बरोबर तयार. चॉक करण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित.
आणि एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. त्या मॅचमध्ये 28 धावाची गरज असताना आपण पाहतोय आता 8 धाब्याची गरज आहे. मारुती यार कुशल ललित पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉसला टर्न केला ऑन साईडला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता योगी महाराज देखील रंगात आलेत, सांगतायत चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल करतोय. ओव्हर नंबर 3चा खेळ. फक्त 4 धाब्याची गरज. मॅकफुटला गेले. पंच करायचा प्रयत्न होता. एक सिंगल मेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा आता तिसऱ्याचा प्रयत्न देखील करत होते परंतु थांबवलाय. त्यामुळे 2 धाबा मिळतील. आता अजूनही या मॅचमध्ये 2 धाब्याची गरज. मारुती यार ज्वारकर चा वापर इथे करण्यात आला. त्यामुळे तुम्ही पाहताय डॉट बॉल ही समाप्ती होत असताना स्कोर आर लेवल. त्यामुळे अजूनही एका धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. टीम डेव्हलपमेंट आपला निर्णय. बॅट फर्स्ट. त्यामुळे टीम गोरेगाव आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. वॉर्मअप करा आणि लवकरात लवकर मैदानावरती आपण या मॅच नंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. इथे घडले काय तर बॅटची घेतली कडा की नाही. बॅटर लगेच निघाले होते म्हणून असं वाटलं होतं की कडा घेतली का काय परंतु ओव्हर इथे संपले. नाही कर तर आपण चेक करत होतो योगराज महाराज बुटेरे सर. कालचं जे दृश्य घडलं बकॅटॉन टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जातं. क्या बात है भाई की झलक सबसे अलग. 6 बॉल एका धाब्याची गरज आहे. 6 बॉल 1 म्हटलं की आठवतोय मयूरजी पिसेकर यांचा मैदान. संघ कडाव खेळत होता. समोर आपण पाहिलं तर पालघर विभागातील एक मोठा संघ जाई संघ होता. 6 मध्ये 1 रोखली होती नीतू माळीनं.
आणि ते पहिल्याच बरोबर ते चिकी सिंगल एक पुढे जाते आणि सामना जिंकला टीम गावदेवी काकडबाल संघानं. अभिनंदन टीम गावदेवी काकडबाल. तर हार्ड लक टीम शिवशक्ती कडाव आणि त्यासोबत अभिदेवगरे. चला लवकरात लवकर शेक हँड करा, मैदान सोडा आणि त्यानंतर टीम उमर 11 गोरेगाव